बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान पार पडत आहे। साधारणतः 122 मतदारसंघांसाठी हे मतदान पार पडणार आहे। पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर रस्त्यांवरती पोलिसांकडून कडक पहारा जो आहे तो लावला जात आहे। अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी गाड्या जात आहेत त्या गाड्यांचं चेकिंग पोलिसांच्या माध्यमातून केलं जातं। म्हणजे नाकाबंदी केली जात आहे। गाड्यांमध्ये कुठल्या पद्धतीचे पैसे असतील किंवा इतर दारू वगैरे अशा पद्धतीचे काही गोष्टी असतील का याचा तपास या नाक्यांवरती पोलिसांकडून केला जात आहे। आणि सोबत आपण जर बघितलं तर अशा पद्धतीच्या चौक्या लावलेल्या आहेत आणि सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील या सगळ्या वाहनांवरती नजर ठेवण्याचं काम केलं जात आहे। प्रत्येक वाहनाची एंट्री अशा पद्धतीच्या बुकमध्ये केली जात आहे आणि किती वाहनं या ठिकाणावरून प्रवास करत आहेत, वाहनांमध्ये साधारणतः नेमकं काय काय आहे, कुठल्या व्यक्ती यातनं प्रवास करत आहेत, या सगळ्याची तपासणी पोलिसांकडून जी आहे ती केली जात आहे। महत्त्वाचा मुद्दा जर असेल तर काही निवडणुकीच्या काळामध्ये पैसे असतील किंवा दारू आणि अन्य गोष्टींचा मोठ्या प्रमाणावरती वापर होत असतो, तशा पद्धतीचे आरोप देखील होत असतात। आणि म्हणूनच पोलिसांकडून आपण बघू शकतो की मोटरसायकलवरती जे लोक जात आहेत त्यांची देखील अशा पद्धतीने चौकशी केली जात आहे। डिकीमध्ये त्यांनी काय ठेवलेलं आहे का याचा देखील तपास पोलीस जे आहेत ते घेताना आपल्याला बघायला मिळत आहे। आपण अधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। सर हमें बताइए, आपण बघतोय की त्यांच्याकडनं तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। छोट्या छोट्या गाड्या असतील किंवा मोटरसायकल्स असतील, रिक्षा असतील, या सगळ्याची तपासणी केली जात आहे। कारण इथून पुढे दुसऱ्या टप्प्याचं मतदान जे आहे ते पार पडणार आहे। कारण अगदी पुढच्या काही किलोमीटर अंतरावरती मतदान केंद्र आहेत, जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी हे करत होतो। आपण अधिकाऱ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। सर सिर्फ ये बताइए, आप पूरी गाड़ियों की तपासनी कर रहे हैं, क्या क्या इम्पोर्टेंट्स होते हैं चेकिंग के दरमियान? चेकिंग में जो भी आचार संहिता के उल्लंघन जो जिस चीज़ से हो वो चीज़ हम चेक करते हैं। पैसा हो, दारू हो या किसी भी तरह का कोई ये हो उसको हम लोग चेक करते हैं। अब कितने दिन से ये सब चेकिंग चल रहे हैं? लोगों से कुछ मिला है क्या अभी तक गाड़ियों से? हाँ मिला है। अच्छा, पैसा वैसा मिला है। अच्छा, हमेशा मिलते रहता है। अच्छा, लेकिन कल वोटिंग हो रहा है, उसके पहले आज इम्पोर्टेंट डे, इसलिए सब आपके जो टीम है वो यहीं पे तैनात दिख रही है। जी हम लोग लगे हैं एकदम चारों तरफ से चाक चौबंद एकदम कि किसी भी तरह से हमारे जिला में कोई ऐसा ना ये हो। हम लोग लगे हुए, हमारी पूरी संहिता का उल्लंघन नहीं होना चाहिए। आपण जर बघितलं तर हे एएसआय होते इथले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर पोलिसांची टीम सगळ्या प्रकारच्या गाड्यांची तपासणी करत आहे। आपण बघू शकतो म्हणजे पोलिसांची सगळी टीम जी आहे ती गाड्यांच्या डिक्क्या उघडून गाड्यांमध्ये काय आहे का या सगळ्याचा आढावा जो आहे तो ही सगळी टीम घेताना आपल्याला बघायला मिळते। उद्याच्याला मतदान होतंय पण त्यापूर्वी नाक्यावरती पोलिसांकडून अशाच पद्धतीचा कडक बंदोबस्त आणि पहारा चेकिंग केलं जात असतानाचं चित्र बिहारमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, बिहार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।